नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. तलाठी भरतीची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 1539 जागेची जाहिरात मागील काही दिवसापूर्वी शुद्धीपत्रकान्वये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आता मग तलाठीचा फॉर्म भरायचा आहे. कुठल्याही शाखेतला पदवीधर या ठिकाणी तलाठीचा फॉर्म भरू शकतो. झाली गोष्ट अशी, आयोगाने जाहिरात अजून पूर्णपणे प्रसिद्ध केलेली नाही. दुसरी गोष्ट, 5 तारखेपर्यंत मुदत दिली त्यांनी फॉर्म भरण्यासाठी. 5 तारखेपर्यंत फॉर्म भरून होऊ शकत नाही. अजून तलाठी भरतीचा ऑप्शन त्या वेबसाईटवरती फॉर्म भरण्याकरता उपलब्ध झालेला नाही. पुढची गोष्ट, फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे काही डिटेल्स हवे असते त्याच्याबद्दलही अजून आयोगाने कुठलेही परिपत्रक काढलेले नाही. पुढची गोष्ट, फक्त परीक्षा कशी होणार आहे हे आपण एक अंदाज लावतो की गट क मध्ये समावेश केल्यामुळे त्याची पूर्व आणि मेन्स होणार आहे. या गोष्टी अजून आयोगानं स्पष्ट केलेल्या नाहीत. हा आयोगाचा गोंधळ या ठिकाणी आपल्याला कायमस्वरूपी राहिलेला दिसतोय. तर बघा, तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आता फॉर्म भरण्यासाठी काय करायचं, तर फॉर्म भरण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागणार आहेत त्या गोष्टी, तुम्हाला आवश्यक असणारी डॉक्युमेंट, त्या डॉक्युमेंटच्या बाबतीत देखील व्हिडिओ स्पष्टपणे बनवलेला आहे. महत्वाचे ऑथेंटिक डॉक्युमेंट त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती काय दिलेले आहेत ते डॉक्युमेंट या ठिकाणी आपण त्याच्यावरतीच हा व्हिडिओ या ठिकाणी घेतलेला आहे. तो व्हिडिओ सर्वांनी बघून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला कोणती कोणती डॉक्युमेंट लागणार आहेत. चालतंय, कालच व्हिडिओ अपलोड केलाय, याच युट्यूब चॅनलवरती तुम्हाला तो पाहायला मिळेल. दुसरी गोष्ट, आता तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरत असताना अजून आयोगाने त्याकरता या जे काही आपण तलाठी करता फॉर्म भरणार आहोत याकरता स्पेशल अजून वेबसाईट वरती कुठलाही टॅब उपलब्ध करून दिलेला नाही. मग तुम्ही जी ही फॉर्म भरण्याकरता दिलेली शेवटची लास्ट डेट आहे ती 5 ऑगस्ट. 5 ऑगस्ट, आज तारीख आहे 24 आणि 5, 8-9 दिवसामध्ये फॉर्म भरून होतात का? कारण बरेच विद्यार्थी या ठिकाणी एकच क्वालिफिकेशन असल्यामुळं, कोणत्या शाखेतील पदवी असल्यामुळं लाखो विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत. त्याकरता आयोगाला या ठिकाणी ही मुदत वाढवावी लागेल. आता सगळ्यात महत्वाचं, ही जी टेक्निकल काम जी पाहणारी कंपनी आयोगाची ती TCS ची कंपनी, हा गोंधळ कायम ठेवलेला आहे आयोगानं. समजत नाही या ठिकाणी की बाबांनो फॉर्म भरायचा की नाही, कसा भरायचा, त्या ठिकाणी टॅबच उपलब्ध करून दिलेला नाही. आता दुसरी जी काही गोष्ट आहे ती दुसरी गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांनी, जुने विद्यार्थी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे पहिला गटकचा, त्यांनी काय करायचंय, त्यांनी फक्त ज्यावेळेस ते टॅब उपलब्ध करून देतील, त्या ठिकाणी तलाठीचं ऑप्शन उपलब्ध करून देतील, तेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त त्याकरता अप्लाय करायचे. त्यांना आवश्यकता नाही पुन्हा फॉर्म भरण्याची. कारण विद्यार्थी खूप प्रश्न विचारायला लागलेत की आम्ही नव्याने फॉर्म भरायचं का, पुन्हा फी भरायची का, पुन्हा फी भरायची का? तर बघा, पुन्हा फी भरायची नाही. फक्त तुम्हाला काय करायचंय, त्या ठिकाणी तलाठीचं ऑप्शन देतील आणि इतर हे जे काही तुम्हाला पद दिसतील ह्या सगळ्यांना तुम्ही टिक करा. कारण या ठिकाणी कोणत्या शाखेतील पदवीधर या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो, लक्षात घ्या. बघा, फक्त कृषी व पशु ही जे काही कृषी विभागाचं पद आहे, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी, याकरता तुमची फक्त पात्रता वेगळी आहे. आणि इतर पदांकरता कोणत्या शाखेतील पदवीधर आणि या लिपिकसाठी तुमच्याकडे टायपिंग असणं आवश्यक आहे. त्यामुळं तुम्ही या पदांकरता, सगळ्या पदांकरता तुम्ही अप्लाय करायचे. पण कधी, जेव्हा आयोग त्या ठिकाणी टॅब उपलब्ध करून देईल तेव्हा. हे कोणी करायचंय, ज्या विद्यार्थ्यांनी पहिले फॉर्म भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठीच मी सांगत आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की आता हे कसं काय, तर ते तसं गोंधळात जाऊ नका, ठीक आहे. आणि जे नवीन विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्यांच्याकरता, नवीन विद्यार्थ्यांसाठी बघा, नवीन विद्यार्थ्यांसाठी फॉर्म कसा भरायचा, प्रोफाईल वगैरे कशी तयार करायची, प्रोफाईल कशी तयार करायची, त्यावरती एक आपण सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी घेणार आहोत की जेणेकरून विद्यार्थ्याला घर बसल्या देखील तुम्हाला प्रोफाईल अपलोड करावे लागेल. त्याकरता तुम्ही माझा पहिला जे काय आवश्यक डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुम्ही काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला फक्त त्याचे PDF करून अपलोड करता येईल. आणि त्याच्यानंतर एकदा तुम्ही अपलोड केले डॉक्युमेंट की फक्त येणाऱ्या पदांसाठी तुम्हाला अप्लाय करायचे
आणि फी पेड करायची, फी पेड करून तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. त्यामुळं नवीन विद्यार्थ्यांनी थोडा दम धरा, कारण जोपर्यंत आयोग त्या ठिकाणी टॅब उपलब्ध करून देत नाही, तुम्हाला फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत आयोगाचा गोंधळ असाच चालणार आहे. तोपर्यंत तुम्ही थोडा संयम धरा, फक्त डॉक्युमेंट तुमची तोपर्यंत तयार ठेवा. आता दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की जुन्या विद्यार्थ्यांनी फी भरायची का, तर फी देखील भरायची नाही, नवीन विद्यार्थ्यांनी फी भरायची आहे. फी सुद्धा काही जास्त नाही, 374 दरम्यान काहीतरी फी आहे, जास्त फी नाही फॉर्म भरण्यासाठी. त्यामुळं गोंधळ करायचं नाही, मनामध्ये कुठलीही भीती शंका अजिबात ठेवायची नाही. काय असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारायच्या, आपण त्याकरता कर्तव्य आपलं आमचं जे काही कर्तव्य आहे तुमच्या प्रती, त्या सगळ्या सूचनांचं तुमच्या शंकांचं निरसन करायचं ते आपण या ठिकाणी या माध्यमातून करत आहोत. आता यानंतर देखील पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांना असा प्रश्न पडलाय की बाबांनो बॅच वगैरे कोणती लावायची, कसा अभ्यास करायचा, काय करायचं. तर बघा विद्यार्थी मित्रांना एक स्पष्टपणे प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगेल की ज्या वेळेस आपण या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वाधिक विद्यार्थी जे काय होणारे सर्वाधिक विद्यार्थी कुठल्या अकॅडमीचे असतील, तर बघा तलाठी फॅक्टरीचे असतील. असा विडा उचलून ज्यावेळा तलाठी फॅक्टरीची निर्मिती या ठिकाणी बाळासाहेब शिंदे सरांनी केली, त्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की येणाऱ्या काळामध्ये येणारा जो काही काळ आहे तो उज्ज्वल भविष्याचा काळ विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ठरावा, त्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करताना बाळासाहेब शिंदे सरांच्या अंतर्गत असणारी टीम या ठिकाणी सर्वाधिक तलाठी करण्यासाठी तत्पर आहे. आणि त्यावरती विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक फॅकल्टी 10-15 वर्षापेक्षा अधिक अनुभव असलेली फॅकल्टी या ठिकाणी तुमच्यासाठी या रणांगणामध्ये उतरलेली आहे. तुमचं युद्ध या ठिकाणी कशा पद्धतीने सोपं जाईल त्या ठिकाणी खूप प्रयत्न केले जात आहेत. आणि नाममात्र फी फक्त 2500 रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला अभ्यासाकरता ठोकळा देखील भेटणार आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं टेस्ट सिरीज या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत की तुमचा जो काही अभ्यास होतोय तो चांगल्या पद्धतीने व्यवस्थित पार पडतोय का नाही त्याची पडताळणी झाली पाहिजे. त्यानंतर पीडीएफ नोट्स देखील तुम्हाला मिळणार आहेत, तलाठी फॅक्टरीचा ठोकळा देखील मिळणार आहे. त्यानंतर पुढे जाऊन जे इथून पाठीमागचे क्वेश्चन पेपर होते ते देखील तुम्हाला फ्रीमध्ये 10 वर्षाचे क्वेश्चन ॲपमध्ये फ्रीमध्ये देण्यात आलेले आहेत. त्यानंतर लेक्चर तुम्हाला लॅपटॉप मोबाईल मध्ये देखील बघता येणार आहे आणि हँड रायटिंग नोट्स देखील क्लासेसच्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे वाट कसली बघताय तुम्ही, या ठिकाणी तुम्हाला तलाठी व्हायचं असेल तर ही बॅच या ठिकाणी जॉईन करून घ्या. तुमची पूर्व परीक्षा तुमच्या यशापर्यंत घेऊन गेल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही, कारण हा शिक्षक वर्ग तेवढ्या तळमळीने या ठिकाणी पाहायला मिळतोय की त्या पद्धतीने या ठिकाणी शिकवलं जाते. भरपूर या ठिकाणी तुम्हाला ऑथेंटिक सोर्स वरती जो काही सिलेबस आहे तो तुमचा कव्हर करून घेतला जाणार आहे आणि विद्यार्थ्यांकडून अभ्यास देखील करून घेतला जाणार आहे. तर तुम्ही फक्त फी भरली आणि लेक्चर करता इथपर्यंत मर्यादित नाही, तर जगापेक्षा वेगळं या ठिकाणी सगळ्यांच्या पुढे एक पाऊल कसा आपला विद्यार्थी जाईल त्या दिशेनं आणि त्या उद्देशाने या ठिकाणी वाटचाल केली जाणार आहे. बघा जे विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतायत, ज्यांना यावर्षी तलाठीचे नक्कीच ते या ठिकाणी येऊन या बॅचला तुम्ही एक आणि हे जे डेमो लेक्चर रोज चालू आहेत, रोज कंटिन्यू तलाठी फॅक्टरीच्या युट्यूब चॅनलला असेल, या पूर्ण ऍप्लिकेशन मध्ये देखील कंटिन्यू या गोष्टी चालू आहेत. फक्त तुम्हाला एकदा भेट द्यायचे, तुमचा एकदा विश्वास बसला की हा शिक्षक शिकवणारा या ठिकाणी कसा शिकवतोय, खरंच या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिकवतोय का, हे तुम्ही एकदा बघा की तळमळून शिकवतात. जेव्हा तुम्हाला या गोष्टी समोर या ठिकाणी पाहायला मिळतील तेव्हा तुम्ही बॅच 100% लावल्याशिवाय राहणार नाही. बघा आता बॅच लावावी का नाही लावावी हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण जेव्हा मनात भीती असेल की बाबा आपला आत्मविश्वास कुठेतरी डळमळीत चाललेला आहे, नक्कीच तुम्ही एकदा या ठिकाणी भेट द्या. तुमचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढवल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या मनातील भीती गेल्याशिवाय राहणार नाही. आता बॅच लावावी का ना लावावी हा तुमचा प्रश्न. आता मी या गोष्टी सांगितल्या त्यावरून तुम्ही ठरवा. राहिली गोष्ट फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची, फॉर्म भरताना डॉक्युमेंट या ठिकाणी काय लागतात ते बघून घ्या आणि फॉर्म कसा भरायचा, प्रोफाईल कशी अपलोड करायची त्या संबंधीचा डिटेल व्हिडिओ, कारण त्याला चांगलं एक अर्धा ते पाऊण तासाचा वेळ या ठिकाणी त्या व्हिडिओला लागणार आहे. तो व्हिडिओ या ठिकाणी आपण घेऊया. पण आयोगाने लवकरात लवकर जो काही टॅब आहे तो टॅब उपलब्ध करून द्यावा आणि तलाठी भरतीचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आयोगाने सहकार्य करावं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि येणारा जो काही काळ राहिला आहे 10 दिवसाच्या, या 10 दिवसामध्ये ही गोष्ट फॉर्म भरण्याची अशक्य आहे. त्यांना टाइम वाढून द्यावा लागेल. आणि विद्यार्थी मित्रांनो
पण ते देतील, त्यांचं काम आहे. आपलं काम अभ्यास करणे, त्यामध्ये तुम्ही कुठे कमी पडू नका. तुमच्या काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही द्या, त्याच्यावरती उत्तर देण्याचा या ठिकाणी मी पुरेपूर प्रयत्न करेल. या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.